नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या सदरामध्ये आपण विशेष कार्यक्रमामध्ये आज खास आपण निमंत्रित केलेला आहे सिद्धहस्त लेखिका रोहिणी निनावे यांना. रोहिणीताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या आचार्य 90 FM रेडिओ स्टेशनमध्ये. धन्यवाद. नमस्कार. रोहिणीताईंचा सगळा प्रवास आपण जाणून घेणार आहोत आणि सर्वप्रथम रोहिणीताईंकडनं आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. नवरात्रीच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. रोहिणीताई, अर्थातच बालपणापासून आपण प्रत्येक मुलाखतीला सुरुवात करतो, म्हणजे थोडंसं तुमचं शाळा कॉलेज आणि घरातील सगळं कुटुंबाविषयी आणि खास करून वसंत निनावे म्हणजे वडिलांकडनं जो तुम्हाला हा लेखनाचा वारसा मिळालेला आहे त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. माझे वडील वसंत निनावे कवी लेखक होते, त्यामुळे घरामध्ये सगळं साहित्यिक वातावरण होतं आणि ते एक्झामिनर्स बुक्स अँड पब्लिकेशनमध्ये कामाला होते. तिथे बरीच पुस्तकं यायची, तेव्हा आम्हाला वाचायला म्हणून ते खूप पुस्तकं घेऊन यायचे. त्यामुळे वाचनाची आवड तेव्हापासूनच लागली होती. अर्थात वडील लेखक आहेत म्हटल्यानंतर म्हणजे मुलांनी पण लेखन करावं किंवा लेखक होतील असं समजलं जातं जनरली. पण तसं काही आम्ही सुरुवातीला केलं नाही. पण एकदा मी 10 वर्षाची असताना मी एक छोटीशी कविता लिहिली होती आजोबांवर. त्याच्यावरून वडिलांना वाटलं की ही काहीतरी लिहू शकेल. मग मी मोठी झालं म्हणजे कॉलेजात गेल्यावर मी काही कविता लिहायला लागले, ज्या दिवाळी अंकात वगैरे पण छापून यायला लागल्या. त्याचबरोबर सगळ्याच काव्य स्पर्धांमध्ये पारितोषिकं मिळायला लागली. पण त्याच्यात सुद्धा जेव्हा आंतरमहाविद्यालयीन काव्य स्पर्धा झाली तेव्हा सत्यकथा मासिकाचे संपादक राम पटवर्धन यांनी जेव्हा मला पहिलं पारितोषिक दिलं आणि विशेष कौतुक केलं तेव्हा म्हटलं आपण जरा काहीतरी बरं लिहित असू, अशी ती एक जाणीव झाली लिहिण्याची. आणि त्याच्यानंतर मी लिहायला लागले थोडेफार. मी हिंदी कविता जास्त लिहायचे तेव्हा. आमच्याकडे उर्दू शेरो शायरीची पुस्तकं होती, नंतर उर्दू डिक्शनरी होती, तर ते लिहायचे. पण माझी खऱ्या अर्थाने सुरुवात म्हटलं तर अभिनयापासून झाली. जे मी एक हौस असते ना प्रत्येकाला, तसं मी हौशीने काम करत होते. त्याच वेळेला मला संस्कार या मालिकेचं शीर्षक गीत लिहायला आलं आणि ते मी शीर्षक गीत लिहिलं आणि अतिशय ते लोकप्रिय झालं. आणि त्याच्यानंतर मग एका पाठोपाठ शीर्षक गीतं पण आली, अभिनय चालू होता आणि मी अधिकारी बंधूंसाठी काही मालिका लिहित होते. म्हणजे आधी रूपांतर करत होते मराठीमधून हिंदीमध्ये. त्यामुळे मला मालिकांचं लिखाण कसं करायचं, त्याचं तंत्र कसं आहे ते मला कळायला सुरुवात झाली. आणि मी म्हणेन की ही अशा तऱ्हेने सुरुवात झाली आणि त्याच्यामागे खरोखर वडिलांकडून मिळालेली प्रतिभाच आहे. आणि तो एक त्यांचा आशीर्वाद आहे की जो तुमच्या लेखणीतून रूपांतरित झालेला आहे. आणि आम्हाला इतक्या चित्रपट सृष्टीला म्हणा किंवा आपल्या या सगळ्या मनोरंजन विश्वाला एक सिद्धहस्त लेखिका तुम्ही मिळालात, प्रतिभावंत लेखिका तुम्ही आम्हाला मिळाला. याच्यावर एक बोलावंसं असं वाटतं की त्यांची खूप इच्छा होती की आपण खूप लिहावं, पण त्यांच्या नोकरीमुळे त्यांना ते शक्य होत नव्हतं. आणि ते म्हणाले रिटायर झालं की मी खूप लिहिणार आहे, पण रिटायर्ड व्हायच्या दिवशीच ते गेले. मग त्याच्यानंतर आता त्यांना ओळखणारे लोक म्हणतात की तुझ्या डोक्यावर हात ठेवून गेले आणि तुझ्या रूपाने ते लिहितायत. येस, आणि खरंच त्यांचं स्त्रवतंय लिखाण तुमच्या हातामध्ये. खरंच खूप सुंदर. आणि खरं विशेष उर्दू विषयी खास कविता लिहिणं म्हणजे किती, ही खरं कशी संकल्पना, म्हणजे तुम्हाला कधी वाटलं की उर्दू मधून आपण लिहावं? कारण मराठी आपण सहज लिहितो, हिंदी पण सहज लिहितो. नाही, मला खूप आवडायचे शेरो शायरी, गालिब असो, मीर असो, दाग असो, आणि अर्थ कळत होता मुख्य म्हणजे उर्दू याचा. आणि आहेच माझ्यामध्ये हिंदीचं, मी हिंदीतून MA पण केलेलं आहे. तर त्यामुळे हिंदी भाषा मला खूप छान गोड वाटते आणि व्यक्त करायला, विशेषतः रोमॅन्टिक जी शायरी आहे ती व्यक्त करायला, आणि त्याच वयामध्ये मी होते त्यामुळे मला फार आवडायला लागलं आणि मी खूप लिहिलं. म्हणजे माझं पुस्तक सुद्धा प्रकाशित झालंय इंतजार नावाचं, हिंदी कवितांचं, ज्याला गुलजारजींनी काही प्रस्तावना लिहिलेली आहे. तर खूप अजूनही मला आवडतं हिंदीमध्ये लिहायला. पण मग लेखिका व्हायचं असं काही ठरवलं होतं का, की असं प्रवाहाच्या ओघात होऊन गेलं ते? नाही, असं काहीच ठरवलं नव्हतं. पण ते तुला सांगितल्याप्रमाणे जेव्हा हे भाषांतराचं रूपांतराचं काम चालू होतं तेव्हा गौतम अधिकारींनी मला विचारलं की तू मंत्रालयात काम करते आहे तर तुझ्याकडे पत्रकारिता या विषयावर काही गोष्ट आहे का? तेव्हा मी ही दामिनीची गोष्ट दिली त्यांना
आणि ती 5 वर्ष त्याचं काहीही झालं नाही, ती तिथेच पडून होती. 5 वर्षानंतर अचानक दैनंदिन मालिका करा असं सांगण्यात आलं आणि म्हटलं कसं दैनंदिन मालिका, मला तर काही माहीतच नाही आहे. तर ते म्हणाले की नाही नाही तू लिखेगी हो जाएगा. त्याने विश्वास दाखवला माझ्यावर आणि मी लिहायला सुरुवात केली आणि मी माझंच तंत्र विकसित केलं डेली सोप लिहिण्याचं आणि ती मराठीतली पहिली दैनंदिन मालिका आणि अतिशय सांगायला आनंद होतो की ती खूप लोकप्रिय झाली. आजही मला मुलं भेटतात, म्हणतात आम्ही शाळेतून धावत धावत जायचो बघायला, दामिनी पाहायला. हो अगदी माझ्या बाबतीतही ते झालं की ती दामिनीची वेळ साधायला आम्ही पण शाळेमधून पळत पळत यायचो आणि ती दामिनी खास आणि प्रतीक्षा ताईंचं सुंदर काम आणि म्हणजे सगळेच सुदैवानी म्हणजे तू आज बघशील ना असं कोणी नाही इंडस्ट्रीतलं ज्याने दामिनीमध्ये काम केलं नाही, पाहिलं नाही आणि काम केलं. मोठे मोठे कलाकारांनी काम केलं, सगळेच कलाकार आणि त्यांना बरीच कामं नंतर अगदी खरंय खरंय. म्हणजे सुबोध भावे, प्रसाद ओक वगैरे हे लोक, या लोकांनी, ऋजुता देशमुख यांनी सगळ्यांनी पहिल्यांदा कामं केली आहेत त्याच्यामध्ये. आणि तेव्हा कसं दूरदर्शनला एक ग्लॅमर होतं आणि एक दूरदर्शन हे असं एकच वाहिनी अशी होती जी घराघरात पाहिली जायची आणि तेव्हा एवढं वाहिन्यांचा भडीमार नव्हता आणि एक असा कंटेंट देणं आणि कंटेंट पण तो आवडला पाहिजे आणि खूप असं तो वेगळाच महिला आणि त्यात ते पत्रकार असं ते एक डॅशिंग व्यक्तिमत्व असं छान तुम्ही पोर्ट्रे केलं होतं दामिनी बद्दल. आता मला थोडस तुमच्या सरकारी नोकरीचा जो तुम्ही उल्लेख केला त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. एक गेझेटेड ऑफिसर हे जे पद आहे आणि मालिकांचं म्हणजे दोन्ही विषय वेगळी आहे, तर ते कसं काय मॅनेज केलं का, बॅलन्स कसा साधला? नाही, मी रात्री लिहायचे, पहाटे उठून लिहायचे, कारण शक्य नव्हतं, कारण आमचा जॉब खूप डिमांडिंग होता, खूप वेळ द्यायला लागायचा. लोकांचं असं समज आहे की सरकारी नोकरीत काही काम करावं लागत नाही, असं आमच्या बाबतीत अजिबात नव्हतं. कारण आमचा डायरेक्ट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सचिव या सगळ्यांबरोबर आमचा संबंध होता आणि आम्हाला वेळेत काम द्यावं लागायचं. तर तिथे तर म्हणजे जेवायला सुद्धा वेळ नसायचा, तर लिहिणं तर दूरचीच गोष्ट झाली. तर त्याच्यामुळे मी रात्री कधी कधी ऑफिसमधून डायरेक्ट दिग्दर्शकाच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटायचं, चर्चा करायची, तिथून घरी यायचं आणि तिथे आल्यावर रात्री लिहायला बसायचं. त्यात माझी आई अत्यंत आजारी होती, 11 वर्ष बेडरिडन होती आई. त्यामुळे ते सारखं हॉस्पिटलायझेशन, तिची औषधं बघा, तिला ओपीडीला घेऊन जा, हे सगळं करून करून केलं मी. पण त्यातून मला तो अनुभव विचारला म्हणून मी पुढचा अनुभव सांगते की त्यामुळे जे यश मिळालं, एक तर लोकांना वाटतं की खूप मालिकेत काम, पैसे खूप मिळतात, तर हिला अतिरिक्त पैसे मिळतात, हिला फेम मिळते म्हटल्यानंतर लोकांच्या पोटात दुखायला लागलं. मग तो थोडा त्रास सुरू झाला म्हणून मी मग ती सोडून दिली. आई गेल्यानंतर मी सोडून दिली, नोकरी होती ती मंत्रालयात. उपयोग पण झाला तिथल्या नोकरीचा, कारण दामिनी हा पत्रकारिता या विषयावर होतं, तेव्हा तिथे जो अनुभव मिळाला पत्रकारांचा किंवा सचिव वगैरे या सगळ्यांचा, जो सगळ्यांना भेटल्यामुळे जे अनुभव आले, त्याचं लिखाण करताना नक्कीच फायदा झाला. नक्कीच तुमचा हा लेखन प्रवास आपण जाणून घेणारच आहोत, पण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आपल्या ह्या गप्पा अशाच पुढे चालू ठेवूया. प्रेक्षक हो, नवरात्रोत्सवानिमित्त आपण खास वेगवेगळ्या कार्यकर्तृत्ववान महिलांना इथे आमंत्रित केलेलं आहे. त्यात आज रोहिणी निनावे आपल्यासोबत आहेत. तर रोहिणी निनावे यांच्याशी आपली चर्चा अशी सुरू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. Acharya 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ आणि आज आपण चर्चा करतोय नवरात्रोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रमात आपण आमंत्रित केलेलं आहे रोहिणी निनावे यांना. रोहिणीताई, आता आपण दामिनीबद्दल बोललो आणि त्यानंतर एकाहून एक सरस मालिकांचं लिखाण तुमच्या हातून घडलं आणि आम्हा सगळ्या प्रेक्षकांना अशा सुंदर सुंदर मालिका, दामिनी तर झाली, अवंतिका झाली, ऊन पाऊस, अशा सुंदर सुंदर मालिका पाहता आल्या आणि आम्ही अगदी म्हणजे खरं आमच्याकडे फार कमी टीव्ही पाहायला जायचा, म्हणजे जास्ती तो बघू नये असं, पण त्या मालिकाच अशा होत्या की बरेचसे लोक असतील की त्या मालिकांसाठी, तुमच्या मालिकांसाठी दूरदर्शन किंवा इतर चॅनल्स पाहायचे. तर आता मी अर्थातच अवंतिकेकडे वळेन, कारण स्मिताताई सगळ्यांच्या आपल्या लाडक्या, तर स्मिताताईंची आणि तुमचं बॉन्डिंग खूप चांगलं होतं, त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तसंच मृणालताईंबद्दल सुद्धा थोडंसं तुम्ही सांगा, एकंदरीतच अवंतिका मालिकेविषयी.
माझी खूप इच्छा होती स्मिताताईंबरोबर काम करायची, कारण स्मिताताई या फक्त निर्मात्या नव्हत्या, बहुश्रुत निर्मात्या होत्या, अत्यंत हुशार होत्या. त्यांना यातलं सगळं तंत्र माहीत होतं, म्हणजे काय मालिकेमध्ये असायला पाहिजे, व्यक्तिरेखा म्हणजे काय असतं, कहाणी काय असते. त्यामुळे अशी जी जेव्हा निर्माती तुम्हाला लाभते तेव्हा तुम्हाला लिहिताना फायदाच होतो. त्यांचे, माझे आणि संजय सुरकरांचे इतके छान सूर जुळले होते की मला संजयजी म्हणायचे की रोहिणी, तुझ्या लिखाणामधला एक शब्दही मला इकडचा तिकडे करावा लागत नाही. तर आम्ही म्हणजे अशा आजकाल खूप चर्चा केली जाते की काय कॅरेक्टर्स बनवायची, काय ड्रामा असेल, काय स्टोरी असेल. पण ही एक अशी मालिका होती की ज्याच्यामध्ये मला पूर्ण स्वातंत्र्य होतं की मी कसं लिहायचं, कशी कथा पुढे घेऊन जायची. तर त्यामुळे मला पाहिजे तसं मी लिहित गेले, तशी कॅरेक्टर्स लिहित गेले. त्याच्यातही खूप कॅरेक्टर्स होती आणि मोठमोठे त्याच्यामध्ये कलाकार होते. म्हणजे सुनील बर्वे, मृणाल कुलकर्णी होतीच, सारिका निलाटकर होती, संदीप कुलकर्णी होता, तुषार दळवी, आदेश बांदेकर विचारू नको, एकाहून एक. आणि त्या सगळ्यांनी सोनं केलं त्यांच्या भूमिकेचं. म्हणजे असं मनाला समाधान मिळालं की आपण मुळात संहिता चांगली असेल की मग त्या अभिनेत्याला सुद्धा ते पोर्ट्रे करताना मजा येते, आनंद येतो आणि मग तो कॅरेक्टर डेव्हलप करायला सोपं होतं. हो, आपल्या डोळ्यासमोर असलं की म्हणजे त्या नटाची कुवत पण आपल्याला माहीत असते. त्यामुळे आपण तसं त्या तऱ्हेने त्यांना म्हणजे त्याच्याकडे लिहितो. तर ते दिवस सगळे मंतरलेले होते म्हणायला हरकत नाही की इतके सगळेजण छान आम्ही भेटायचो, बोलायचो वगैरे. आणि स्मिताताईंकडून, संजयजींकडनं खूप शिकता पण आलं. आणि मृणाल कुलकर्णीने तर अमरच करून ठेवली अवंतिका ही भूमिका. खूप छान. ती नेहमी अजूनही भेटल्यावर म्हणते की अजूनही लोक विसरलेले नाहीत अवंतिकाला. तर आमच्यात एक बॉन्डिंग झालेलं होतं सगळ्यांमध्येच. मृणालशी पण विशेष, कारण स्मिताताई होत्याच तशा. त्या असं कलाकारांना कलाकार नाही, आपली मुलं असल्यावर की वागवायचे. मला मासे खायला शिकवलं ते स्मिताताईंनी. ते मला लहान बहिणीसारखंच वागवायच्या. तर आम्ही बरेच प्रोजेक्ट केले म्हणजे अवंतिका नंतर सुद्धा. तर त्या खूप लवकर गेल्या. तुम्हाला सुचलेली कथा आहे की कसं काय? अवंतिका ही स्नेहलता दसनूरकरांची एक छोटीशी कथा होती, ज्याचे आम्ही 734 भाग केले. कमाल आहे, म्हणजे एवढ्या 15 पानांवरून तुम्ही एवढे एपिसोड्स लिहिणं. मूळ कथेत फक्त नायिकेचं घर आणि नायकाचं घर होतं, पण मी जे डेव्हलप केलं त्याच्यात तिचा भाऊ, तिचे मित्रमैत्रिणी, तिचं सर्कल, तिचं सासर खूप केल्या. आणि खूप छान. दीपा लागू वगैरे होते, श्रेयस तळपदे होता, सुलेखा तळवलकर होती. खूप छान. सगळं इतकं सुंदर झालं ना. असं व्हायला, अशी सिरियल व्हायला हवी. आताही तुम्हाला असं वाटतं ना की अशी सिरियल, असे कलाकार मिळावे, अशी निर्माती मिळावी, दिग्दर्शक मिळावेत. फार सुंदर. आणि ऊन पाऊसचं सांगा, कारण तीही माझी आवडती, पर्सनली आवडती सिरियल होती. ऊन पाऊसचा विषय खूप चांगला होता आणि ती मी ना थोडी 50 भागांनंतर मी लिहायला घेतली ती. तर खूप वेगळा विषय असल्यामुळे आणि खूप नाजूक तऱ्हेने हँडल करावं लागत होतं. म्हणजे एक वेगळंच होतं की एक मुलगी जिच्यावर तिच्या नवऱ्यानेच पूर्व काळी बळजबरी केली होती. तिला माहीतच नाही की हा माझा तोच म्हणजे माझाच नवरा तो होता गुन्हेगार, आणि ते कधी ते उघडकीस येईल. तर ह्याच्यात खूप ड्रामा होता. तो सगळा ड्रामा इतक्या छान तऱ्हेने साकारला गेला. अनिकेत विश्वासराव होता आणि ती प्रिया म्हणून एक मुलगी होती आणि बाकीचे सगळे दिग्गज कलाकार होते. सुहास खूप छान लिहायला आणि खूप ना ऑफबीट लिहायला मिळालं त्याच्यामध्ये. सगळ्या पटकथा ज्याला म्हणतो ना, उपकथानकं पण जरा वेगळी होती, नेहमीसारखी नव्हती. त्यामुळे तेवढं ते स्वातंत्र्य मिळालं की वेगळा विषय हाताळायचा. मजा आली. आणि थोडं म्हणजे हिंदी मालिकांविषयी थोडं आपण जाणून घेऊया तुमच्याकडनं. हिंदीच्या म्हणजे बालाजीच्या कुसुमपासून जी सुरुवात झाली तुमची, तर हिंदीचा प्रवास कसा होता? कारण आपल्या मराठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे हिंदीमध्ये, म्हणजे आपली मराठी मुलगी आणि तिने हिंदीमध्ये लिखाण केलं, हे खरंच एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. आणि हिंदीचे सुद्धा किती एपिसोड्स, ते काही म्हणजे संवाद सरळ लिहित्या हाताप्रमाणे ते संवाद लिहिणं, हे पण एक कॅरेक्टर बिल्ड करणं, एक ती स्टोरी बिल्ड करणं. तर हिंदीचा प्रवास जाणून घ्यायला आवडेल. पहिल्यांदा ना मी माझी मालिका होती कुसुम म्हणून बालाजीची.
तर त्याच्यामध्ये माझी एक मैत्रीण काम करायची, तर मराठी बॅकग्राऊंड होतं, कुसुम ही मराठी मुलगी होती. अच्छा. तर त्यांना मराठी कोणीतरी रायटर हवी हां. होती. तर तेव्हा ते सुरुवातीचे दिवस होते त्यांचे सुद्धा. हां, त्यांचं तर सुद्धा. तिने माझं नाव सुचवलं आणि मग मी ते लिहायला सुरुवात केली. हां. मग एकता कपूरला फारच आवडलं, तिने मला इतरही काही मालिका लिहायला दिल्या. अच्छा. कुछ खोया कुछ पाया. हां. एवढंच नाही, त्या मालिकांमध्ये जे 8-8 ओळींची गाणी यायची, अंतर यायचे, हां, हां. ती सुद्धा लिहायला दिली. मी वा. खूप मालिकांचं लिहिलंय त्यांच्या. अच्छा. अशा तऱ्हेने ते झालं. पण नंतर आई खूप आजारी पडली, त्याच्यामुळे बालाजीचं काम राहिलं, कारण ते फारच रात्री अपरात्री वगैरे लिहायला त्यांचे shoots पण तसे लागायचं. तर होतात. ते मला जमण्यासारखं नव्हतं. आणि त्याच्यानंतर खरं तर म्हणजे एक मोठा मी खूप लिहिल्या खरं तर. तुम्हारी दिशा वगैरे अशा, दिल से दिया वचन वगैरे अशा इतर प्रोडक्शन हाऊसेसच्या पण लिहिल्या मी. हां, हां. पण मोठा ब्रेक म्हणता येईल असा त्याच्यानंतर सूरज बडजात्यांकडे मला मिळाला. त्याने आधी बोलावलं होतं, पण मी जाऊ शकले नाही. व्यस्ततेमुळे. हो. हां. नंतर यहाँ मैं घर घर केली, ही पण 50 भाग झाले होते त्याचे. आणि ती माझ्याकडे लिहायला आली. मालिका होती त्यांच्याकडची, ती म्हणजे यहाँ मैं घर घर केली. ती मी 50 भागानंतर सुरुवात केली. अच्छा. आणि मला का कोणास ठाऊक ती मालिका मी बघत असेल, मला वाटायचं की ही मालिका माझ्याकडे येणार आहे. हां. काय माहिती नाही, इंट्युशन सारखं. आणि मोठे मोठे त्याच्यात सुद्धा आलोकनाथ, स्मिता जयकर वगैरे सगळे, शिवाय सूरज बडजात्या. त्यांच्या वडिलांनी अक्षरशः माझी मुलाखतच घेतली वा. की मला फिल्म इंडस्ट्रीबद्दल काय माहिती आहे, किंवा एखादी गोष्ट असेल तर ती 2 शब्दात सांगा, 2 वाक्यात सांगा, शोलेची काय आहे ती वगैरे, तुम्हाला राजश्री प्रोडक्शन बद्दल काय माहिती आहे. आणि त्या सगळ्यात मी पास झाले. वा. आणि मुख्य म्हणजे ते त्यांना माझं कौतुक म्हणजे काय, मी प्रत्येक मिटिंगला मी सगळ्यांच्या आधी जाऊन बसायचे 10 मिनिटं, कारण मी खूप पंक्च्युअल आहे. हां. तर ते पहिलेपासून आपल्याला जे संस्कार असतात की नाही वेळेवर जाऊन पोहोचायचं, त्याचं ते फार कौतुक करत. आणि ती माणसं जसं तुम्ही बघता, जशी माणसं तुम्ही त्यांच्या चित्रपटात बघता, तसेच ते प्रत्यक्षात सुद्धा आहेत. अच्छा. म्हणजे त्यांनी इतकं छान हळूवार बोलणं, इतकं गोड वागवणं, फारच छान तो अनुभव होता. एक पॅम्परिंग म्हणतात तसं होतं. आणि तो पण ग्रुप खूप छान झाला होता. ते पण आणि तिथून पण काही काही शिकता आलं की कसा फ्रीज पॉईंट कसा करायला पाहिजे, कसं नाट्य फुलवायला पाहिजे, नाती कशी फुलवायला पाहिजे. आणि ते तर खुश होतेच, म्हणजे चॅनल पण खुश होतं की त्यांच्या याच्यात फार नाट्य नसायचं नाही तर, पण मी त्याच्यात नाट्य टाकायला सुरुवात केली, कारण ती काळाची गरज होती. कारण सतत नाट्य बघायला लोकांना आवडतं आणि हिंदीमध्ये तेव्हा आवडायला लागलं होतं. त्याच्यामुळे ते नाट्य टाकल्यामुळे तो TRP वगैरे वाढला. मग मी 5 वर्ष सलग काम केलं त्यांच्याकडे. 3 सिरियल लिहिल्या, प्रत्येक 750 भागाच्या झाल्या. तर असं ते होतं. त्याच्यानंतरही मी काही सिरियल लिहिल्या, पण तो बडजात्यांकडचा काळ माझ्या कायम लक्षात राहील. हो, नक्कीच. आणि इतक्या हिंदीमध्ये सुद्धा तुम्ही एवढं भरीव कामगिरी करून ठेवली आहे. आणि खरंच एवढं सातत्याने लिहिणं आणि ते संवाद मगाशी म्हटल्याप्रमाणे ते खुलवणं, कॅरेक्टर खुलवणं, हे खरंच मोठा टास्क आहे. आता मला एकंदरीतच हिंदी आणि मराठीचं कसं वेगळेपण आहे दोन्ही इंडस्ट्रीचं, त्याविषयी थोडंसं जाणून घ्यायचं. सगळ्यात मोठा फरक आहे तो बजेटचा. कारण मराठीचं बजेट जेवढं असतं त्याच्या 7-8 पट हिंदीचं असतं. त्यामुळे तेवढे त्यांचे सगळे ड्रेसेस आणि सेट्स असतात अत्यंत महागडे, की आणि ते कुठेही जाऊन शूट करू शकतात. आपल्याकडे असं त्यांना परवडण्यासारखं नाही तेवढ्या बजेटमध्ये. लोकेशनला पण लिमिटेशन असतात, कपड्यांना लिमिटेशन असतात, ॲक्टर लोक तेवढे परवडले पण पाहिजे एवढे महागडे. तर आता खूप हे झालंय, त्याच्यामुळे तो फरक असतो. तो लिहिताना वेगळे वेगळे मेंदू ठेवून लिहायला लागतं, की मराठीमध्ये आपल्याला हे लिहिता येणार नाही बरं का, एअरपोर्ट वगैरे दाखवता येणार नाही, मॉल दाखवता येणार नाही. म्हणजे मी नेहमी सांगते की एक ग्लास एकदा फोडल्यानंतर जवळजवळ 1 महिना 2 महिने ग्लास नाही फोडायचा, प्रोडक्शनचं नुकसान होतं. तर त्यामुळे झुंबर बिंबर पडतं वगैरे, हा कल्पनाविलास तुमच्याकडेच तेव्हा असं आहे. ह्याच्या उलट हिंदीमध्ये तुम्ही ते करू शकता, फ्रीडम आहे. ते ज्याला ग्रँजर हा शब्द आहे, की ग्रँजर तुम्ही त्याच्यात दाखवू शकता. त्यामुळे जे नाट्यात्मक रूपांतर करायचं आहे ते पण तुम्ही करू शकता तिथे. इथे नाही, इथे जेवढं खिशाला परवडेल तेवढंच नाट्य तुम्ही करू शकता. फक्त हेच आहे की मराठीमध्ये ना अजूनही आणि आजही चांगलं कंटेंट असतं, ते अप्रिशिएट केलं जातं, चांगलं लिखाण केलं जातं. जे आणि मला वाटतं प्रत्येक जणच मनापासून लिहितं, कुठलाही लेखक असो. तो काहीतरी वाईट लिहायचं म्हणून लिहित नाही,
फक्त असं आहे की काही जण अजून चांगल्या तऱ्हेने मांडू शकतात आणि काय त्यांना चांगला विषय मिळतो. पण आपल्याकडे अजूनही चांगल्या तऱ्हेचं लिखाण होतं आणि मालिका होतात असा माझा विश्वास आहे. हो, नक्कीच. पुन्हा एक विश्रांती घेऊया आणि तुमच्याबरोबर हा जो संवाद सुरू आहे तो असाच सुरू ठेवूया. मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम. रोहिणी निनावे आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याबरोबर आपण अशाच आपल्या गप्पा सुरू ठेवणार आहोत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ आणि आज आपण नवरात्रोत्सवानिमित्त खास विशेष कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्तानं आपण रोहिणी निनावे या मॅडमना आमंत्रित केलेलं आहे. रोहिणीताई, आता मी अगदी तुमचं गमक जे आहे लिखाणाचं त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. म्हणजे कसं बघा हे शक्य, म्हणजे आता आम्ही सामान्य माणसाला असं उत्सुकता असं की कसे हे एपिसोड्स लिहितात, एपिसोडवर एपिसोड लिहिणं म्हणजे खरंच कठीण. आम्हाला एक मोठं शिवधनुष्य पेलल्यासारखं वाटतं कारण ते संवाद बघताना ते खरं सोपं असतं. म्हणजे पटपट एक दोन तीन सीन्स पटपट होतात, 20 मिनिटात कव्हर होतं. पण ते तुम्हाला लिखाण्यासाठी मग हे एवढे लोक तास तास स्टुडिओमध्ये बसतात, ह्यांच्या एवढ्या चॅनलसोबत मिटिंग होतात. तर ती सगळी उत्सुकता आहे, त्याविषयी थोडंसं सांगा. हो, मालिका लिहिणं लोकांना वाटतं तितकं सोपं नाही आहे. म्हणजे मी म्हणते तसं त्याप्रमाणे सकाळी उठून आम्ही आमच्या आयुष्याचा विचार करत नाही, आम्ही आमच्या नायिकांच्या आणि नायकाच्या आयुष्याचा विचार करतो की हे आता काय करतील अशा परिस्थितीत वगैरे. तर कुठली एखाद्या कथेची नायिका असते तर तिची पूर्ण कथा कुठपासून कुठपर्यंत संपणार आहे, म्हणजे निदान काही एक 6 महिन्याची तरी कथा आपल्या डोक्यामध्ये असते की असा हिचा प्रवास जाणार आहे. तर त्यावर ते आपल्याला आधी लिहूनच मागतात की हे कसं आहे ते तुम्हाला लिहून द्यावं लागतं. मग तिच्या आयुष्यामध्ये काय चढ उतार येतील, तिचं जर लग्न व्हायचं असेल तर ते लग्न होतपर्यंत काय त्याच्यामध्ये अडचणी येणार आहे, तिचं प्रेम कसं खुलत जाणार आहे, तिला परिस्थितीला कशी मात द्यावी लागणार आहे, तिच्या घरचे विरोध करतील का, त्याच्या घरचे विरोध करतील का, त्या दोघांमध्ये काही गैरसमज होतील का, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून ती कथा फुलवत न्यायची असते. आणि मग बऱ्याच लोकांच्या अपेक्षा असतात, म्हणजे बरेच लोक असतात आजकाल, प्रोड्युसर, डायरेक्टर, संवाद लेखक, चॅनलचे लोक, ह्या सगळ्यांच्या अपेक्षांना डोक्यात ठेवून, बजेट लक्षात ठेवून, कलाकारांना लक्षात ठेवून आम्हाला ती कथा लिहावी लागते. अच्छा. आणि मग चॅनल बरोबर ज्या मीटिंग होतात, म्हणजे चॅनलचा किती हस्तक्षेप असतो तुमच्या लेखनामध्ये? आणि मग तुम्ही स्वतः कॅरेक्टर्स चूज करता का, किंवा मी ही व्यक्तिरेखा मृणालताईंना समोर ठेवून लिहिली आहे, मी ही व्यक्तिरेखा, असं काही नाही होत? नाही, आम्हाला कोणी विचारत नाही त्याबद्दल, कारण पैसे प्रोड्युसर देतो तर तो ठरवतो. आणि चॅनलला मात्र एखादं कोणी कलाकार हवा असेल तर ते कधी कधी स्वतःहून सुद्धा पैसे देतात त्यांच्या वतीने. तर असं होतं. पण आम्ही म्हणू शकतो की अरे या भूमिकेत हा चांगला दिसेल किंवा एखादा दमदार अभिनेता पाहिजे, पण शेवटी निर्णय तेच लोक घेतात की कोणाला करायचे वगैरे. आणि चॅनलचा हस्तक्षेप हा असतो कारण त्यांना TRP मिळवायचा असतो, त्यांचं सरळ मार्केटिंगचं गणित असतं. चांगली मालिका त्यांना करायचीच असते, पण त्याबरोबर ह्या गोष्टी पण असतात. त्यामुळे त्यांचं ऐकावं लागतं आम्हाला. जे जिथपर्यंत मी ऐकू शकते मी करते. आणि मी सोडून दिलेल्या मालिकांची संख्या बरीच आहे. ह्याचं कारणच आहे की एका पॉइंट पर्यंत मला जिथपर्यंत पटतंय मी लिहिते, जेव्हा पटत नाही तेव्हा मी सोडून देते. कारण कधी कधी कॅरेक्टर्स मध्ये सुद्धा किंवा कथेमध्ये अतिरेक होतो आणि त्या गोष्टी अतिरेक म्हणजे ती हे पात्र असं वागूच शकणार. मला म्हणजे आता मी अगदी नावासकट नाही सांगत, पण अत्यंत शिकलेली जर मुलगी असेल, MA वगैरे झालेली, नवऱ्याच्या हातचे बेल्टचे मार ती खाईल का? नाही खाणार. हे मला पटतच नव्हतं मुळात. जिचे वडील प्रिन्सिपल आहेत, तर त्यामुळे मी ते त्याच्यावरून वाद होऊन सोडले. बऱ्याच ठिकाणी मी वाद होऊन सोडलं की जे नाही पटत. ठीक आहे, सिनेमॅटिक लिबर्टी घ्या तुम्ही, ड्रामा दाखवा, पण लिमिट आहे प्रत्येक गोष्टीला. पण काही तत्व आहेत, माझी तत्व आहेत. मी ज्या तऱ्हेचं लिखाण आतापर्यंत केलं त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही उद्या मला नागिणीवर लिहा आणि भूतावर लिहा असं सांगितलं तर मी लिहिणार नाही. नक्कीच. आणि मालिकांमध्ये एवढं चालू असताना, एवढं बिझी शेड्यूल असताना तुम्हाला कधी कादंबरी लिहावी, कविता संग्रह लिहावे असं कधी वाटलं का? असं वाटलं ना, तर पंचवार्षिक योजना पडली आमची
तर ते कवितांचं पुस्तक खूप लोक मला आग्रह करतायत की हा. फेसबुकवरच्या कविता वाचून की अहो सगळेजण कविता चोरण्याचं काम करतात, हो. त्यापेक्षा तुम्ही पुस्तक का नाही छापत. हा. पण वेळच मिळत नाहीये समहाऊ. हा. इव्हन नाटक सुद्धा अर्धवट लिहून ठेवलेलं आहे. हा. कादंबरी तर म्हणजे मला असं वाटतं मी जेव्हा हा. रिटायरमेंट घेईन तेव्हाच होईल. अच्छा. नाही पण वेगवेगळ्या कादंबऱ्या पण म्हणजे हो, पण आहेत. वेळ, कारण तुम्हाला मालिका लिहिताना हा. इतका वेळ जातो तुमचा, हा. कारण नंतर फीडबॅक येतो, मग सुधारावा लागतो. असं खूपदा लिहावं लागतं तुम्हाला, एकदाच लिहून होत नाही. हा. बरेच टेक्निकल प्रॉब्लेम असतात, म्हणजे कधी कधी अचानक आजारी पडतात नट. अच्छा. पूर्ण आम्ही एकदा तर 25च्या 25 करोना काळामध्ये 25 एपिसोड रिराईट केलेत मी. अरे बाप, म्हणजे ट्रॅकच बदलला. बदलावाच लागतो, हा. माणूसच अवेलेबल नाही ज्याच्यावर ट्रॅक लिहिलाय. ओके. करोनामध्ये म्हणजे ह्याचा करोना संपला की त्याला, त्याचा संपला की त्याला, अरे बापरे. असं करून ते परीक्षेचा काळ आमचा वेगळ्या अर्थाने होता तेव्हा. अच्छा. नक्कीच. आणि गेल्याच वर्षी म्हणजे 22 ऑक्टोबरला तुम्ही 25 वर्ष पूर्ण केली आहेत या सगळ्या नाही, प्रवासाची. आता या वर्षी या अच्छा. 3 ऑक्टोबरला 27 वर्ष पूर्ण अरे झाली. वा. अभिनंदन. Thank you. कौतुकास्पद आहे. आता एवढा प्रवास झाल्यावर आता काय वाटतंय की म्हणजे अजून काय तुमची स्वप्न आहेत की अजून मला हा विचार मांडायचा आहे, ही मालिका आपल्याकडून लिहून झाली पाहिजे, असं काही तुमचं? नाही, मालिका तर मी अव्याहतपणे लिहित राहीन, जोपर्यंत माझा हात लिहित आहे तोपर्यंत लिहीन. हा. पण जसं नाटक लिहायचं आहे, कविता संग्रह प्रकाशित करायचा आहे, हा. एखादी वेब सिरीज लिहायची आहे, हम्म. पण सगळं मनामध्ये आहे, हा. तर ते साकार होईल अशी अपेक्षा करूया लवकरच. हो, नक्कीच. आणि मी सुद्धा सिद्धिविनायका चरणी हीच प्रार्थना करेन की खूप आणखीन सुंदर सुंदर मालिका आम्हाला पाहायला मिळत आणि कादंबरी आणि तुमच्या स्वतःच्या आयुष्यावर एक तुम्ही सुंदर असं हे सगळा जीवन प्रवास तुम्ही पुस्तकाच्या रूपाने उलगडून दाखवावा आमच्या सगळ्या वाचक मित्रांना सुद्धा. आणि आता तरुण पिढी जी आहे, म्हणजे आपला बहुतेक असा वर्ग तरुण पिढी आहे, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल एक लेखिका होण्यासाठी? कारण आपल्याला लेखिकांची खूप परंपरा चांगलीच आहे. अगदी आपण शांताबाई शेळकेंपासून घेऊया, असं बऱ्याच आहेत. तर मुक्ताबाई किंवा आपल्या सगळ्या संत परंपरा आहे, तर त्यांच्यापासून ती आतापर्यंत तुमच्यापर्यंत, तर ही सगळी परंपरा लक्षात ठेवून एका लेखिकेला लेखिका म्हणून नाव मिळवायचं असेल तर तिने नेमकं काय केलं पाहिजे? नुसतं लेखिका नाही तर लेखक, म्हणजे मुलं किंवा मुली नवीन येणारे आहेत, तर त्यांना ना खूप वाचन करण्याची गरज आहे. कारण असं नसतं, एकतर वाचन पाहिजे सर्व, आणि मुख्य म्हणजे प्रतिभा पाहिजे. नुसतं तंत्र शिकून तुम्हाला लिहिता येणार नाही. लिहिण्याची सवय करायला पाहिजे, ती अक्षरशः सवय, अभ्यास असतो तो. कारण सकाळी उठून लिहायला बसणं, तुमच्या आयुष्यात काहीही घडो बाहेर, तुम्हाला त्या परकाया प्रवेश करून त्या पात्राच्या मनात शरीरात जाऊन तुम्हाला ते लिहायचं आहे. तुमच्या भावना त्यांच्यावर इम्पोज करायच्या नाहीत. तर हे सगळं तुम्हाला करता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला शिकायलाही पाहिजे आणि तुमच्यामध्ये प्रतिभाही पाहिजे. आणि जेवढं वाचन कराल तेवढं तुमच्या मनाची दारं उघडतील आणि तुम्हाला कळेल की एक वेगळे वेगळे विचार येतील तुमच्या मनामध्ये. हे सगळं कष्ट करायची प्रचंड तयारी पाहिजे. नाहीतर माझं असं झालं, आता मला काही बायका मी असिस्टंट म्हणून ठेवायचा प्रयत्न केला, मी पोळ्या करते आणि मग तुमच्याशी बोलते, किंवा मी मुलाला सांभाळते, असं नाही चालत. मी जगाच्या पाठीवर प्रत्येक ठिकाणी जाऊन लिहिलंय. थायलंड असो, सिंगापूर असो, ग्रीस, लंडन, कॅनडा, सगळीकडे ना लिहिलंय. आम्ही एअरपोर्टवर लिहितो, आम्ही गाडीमध्ये लिहितो, आम्ही सगळीकडे लिहितो. तर त्यामुळे तुमची ही तयारी पाहिजे. कुठल्याही आई आजारी असताना, म्हणजे आई माझी 11 वर्ष आजारी होती आणि मी हॉस्पिटलमध्ये बसून लिहिलेत ना अमिनीचे वगैरे सुद्धा सीन, तेव्हा तर आम्ही हाताने लिहायचो, आता कॉम्प्युटरवर लिहितो. तर ही तुमची सगळी तयारी पाहिजे आणि फिटनेस पण पाहिजे, कारण एवढा वेळ बसून लिहायचं, तासन तास, आणि फ्रस्ट्रेशन न येऊ देता की तुम्हाला काही गोष्टी पटत नाहीत तरी सुद्धा तुम्हाला सहन करून ते सगळं त्यातून काय चांगलं देता येईल ही तुम्हाला डेव्हलप करायला लागेल, ही कला. किती मोलाचं मार्गदर्शन तुम्ही खरंच केलेलं आहे. म्हणजे एक मनाचा संयम ठेवला पाहिजे चॅनलशी सुद्धा बोलताना, ते तारतम्य ठेवून आणि त्यांना सगळ्यांना सांभाळून, शेवटी इट्स अ टीम वर्क, त्यामुळे त्या सगळ्यांना सांभाळून आपण एक छान कंटेंट आपण संकल्पना देतो सगळ्या प्रेक्षकांना. आणि आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला खूप व्यक्तिशः शुभेच्छा आहेत की तुम्हाला उत्तम असं आरोग्य आणि तुमचा लिहिता हात राहू दे आणि आम्हाला खूप छान छान संकल्पना तुमच्याकडून मिळू दे, असं सिद्धिविनायक
एका चरणी प्रार्थना करून आज आपली ही मुलाखतीचा शेवट करते. रोहिणीताई, आज तुम्ही आमच्या नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आचार्य 90 FM कडनं मनःपूर्वक धन्यवाद. मला बोलावल्याबद्दल माझ्याकडूनही धन्यवाद. तर मित्रांनो, जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आज आपण सिद्धहस्त लेखिका रोहिणी निनावे यांना आमंत्रित केलं होतं. पुन्हा एका विशेष अतिथींसह भेटूया नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. धन्यवाद. आचार्य 90 FM